म्हणजे हे जे सगळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, युट्यूब आहे, इन्स्टा, हे सगळं तू तुझा मंच तू शोधलास आणि तिकडे तू स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी प्रयत्न केलास. कधी वाटलं, कसं वाटलं, की का वाटलं आणि की ह्या प्लॅटफॉर्म्स वरती आपण यायला हवं? ऍक्च्युली मी खूप छोट्याशा गाव तांड्यामधून आहे. अनवड तांडा माझं गाव आहे. हा. तो खूप छोटा आहे. म्हणजे तिकडे मला वाटतं फोन पण माझ्याकडे खूप लेट आला असं समजा. पण मग तिकडनं मला मुंबईला जाणं, ऑडिशन देणं खूप कठीण होतं. त्यावेळेस मी गेलो 2-3 वेळेस, पण मी तेवढं मला वाटतं मी परिपूर्ण नव्हतो. तर माझं काही सिलेक्शन वगैरे झालं नाही. पण मग माझं एक कळत होतं की मी स्वतः कंपोज करायचो, लिहायचो. तर मला वाटायचं ना की मी तुटका फुटका गातोय, पण मला लोकांसमोर ते आणायचंय. तर खूप म्हणजे त्याच्या मागे पण खूप असं वर्ष लागले मला. माझं युट्यूब चॅनल पण नव्हतं. मी भरपूर गाणे माझे होते, पण मी बाकीच्या दुसऱ्या चॅनलवर केलेलं होतं. म्हणजे माझं असं होतं ना की मी गाणं बनवलंय, आपण शूट करू, तुमच्या चॅनलला करा, मला काही प्रॉब्लेम नाही, असं होतं. पण मग एक असतं ना की एक वेळेस आपल्याला वाटतं की आपण पण करावा, आणि मी स्टार्ट केला बाप्पावाला गाण्यापासूनच. आणि हळूहळू हळूहळू आणि माझं काय झालं की फायनान्शियल कंडिशन हे वगैरे वगैरे स्ट्रॉंग नव्हती. तर माझं एक गाणं यायचं, हिट जायचं, आणि पुढचं गाणं येण्यापर्यंत 1-1.5 वर्षाचा गॅप. मग मी परत बॅकवर्डला, परत दुसरं गाणं आलं, हिट झालं, परत 1-1.5 वर्षाचा गॅप. तर त्यामुळे मला वेळ जास्त लागला. पण असते, ज्याची वेळ यायची ती येते. निश्चितच, निश्चित.